हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जरांगेंच्या अंतरवाली सराटीमध्ये विजयी रॅली, औक्षण गुलालाची उधळण करत जल्लोषाचं स्वागत। आज बैठक घेत मनोज जरांगे पुढची दिशा ठरवणार। मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक, मराठा आरक्षणावरील अधिसूचनेवर चर्चा होणार, पुढच्या हालचालींबाबत निर्णय घेणार। फेब्रुवारीमध्ये कायदा पारित होऊन मराठ्यांना लाभ मिळणार, आता बळबळ बंद करा, जरांगेंचा भुजबळ सदावर्तेंना इशारा। आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा होणार, नाही म्हटलं तरी हा ओबीसीला धक्का आहे, पंकजा मुंडेंचं सूचक विधान। भुजबळांची स्वतःच्याच पक्षामध्ये कोंडी होण्याची शक्यता, मराठा आरक्षणावरील भुजबळांची भूमिका ही राष्ट्रवादी पक्षाची नव्हे तर समता परिषदेची, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। सोलापूरच्या माढा तालुक्यामध्ये आज ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन, मनसेचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मेळाव्याला उपस्थित राहणार। महाराष्ट्रात देवा नावाचा बुलडोझर पॅटर्न चालणार, आपला बॉस सागर बंगल्यावर माझं कोणी वाकडं करू शकत नाही, नितेश राणेंचं वक्तव्य। तर नितेश राणे म्हणजे भाजपनं पाळलेला प्राणी, विनायक राऊतांची टीका। शेतकऱ्यांपुढे मला मुख्यमंत्री शिंदे महत्वाचे नाहीत, सरकार मागून सरकार बदललं पण धोरण बदलत नाही, बच्चू कडू यांचं रोखठोक वक्तव्य। शिवसेना आमदार संजय रायमुलकरांची रविकांत तुपकरांना कानशिलात लगावण्याची धमकी, आमदार रायमुलकरांची तुपकरांवर खालच्या पातळीवर टीका। बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग, नितीश कुमार यांच्या आमदारांसोबत बैठक, बैठकीनंतर नितीश कुमार राजीनामा देण्याच्या तयारीत, आजच शपथविधी होण्याचीही शक्यता। उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची युती, काँग्रेस 11 तर समाजवादी पक्ष 69 जागा लढवणार, अखिलेश यादव यांची घोषणा। आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपकडून तयारी सुरू, आगामी निवडणुकीसाठी 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणूक प्रभारींची नियुक्ती, तावडेंकडे बिहार तर जावडेकरांकडे केरळची जबाबदारी। धारावी पुनर्विकासात सर्व झोपडपट्टी वासियांचा पुनर्विकास होणार, पात्र वगळता इतरांना धारावी बाहेर घरं मिळण्याची शक्यता। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, सीएसएमटी ते मुलुंड आणि पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार। मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरून दररोज 30,000 वाहनांचा प्रवास, टोलद्वारे दिवसाला सरासरी 61 लाख रुपयांचा महसूल, एमएमआरडीएची माहिती। मराठा आंदोलकांच्या मुक्कामामुळे बंद असलेलं वाशी एपीएमसी मार्केट आज सुरू, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 5ही मार्केट आजपासून सुरू। परभणी जिल्ह्यामध्ये कापूस खरेदी बंद, हमालदर वाढीवर निर्णय न झाल्यानं जिनिंग मालकांचा निर्णय, कापूस विक्रीसाठी आणू नये, कृषी बाजार समितीचं शेतकऱ्यांना आवाहन। नागपुरातील धरणांमध्ये 66% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक, इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये समाधानकारक पाणीसाठा, मात्र काळजीपूर्वक पाणी वापरण्याचं आवाहन। दिल्लीमधल्या कालकाजी मंदिरात जागरणाच्या वेळेला स्टेज कोसळल्यानं एकाचा मृत्यू, 17 जण जखमी, कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल। पाकिस्तानी गायक हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।